अमरावतीमध्ये लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता खात्यामध्ये वर्ग 6,584 मुलींच्या खात्यामध्ये पैसे जमा. मेट्रो 4 आणि 6 साठी 5 निविदा दाखल. 57 गाड्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा अखेर 10 महिन्यांनी खुल्या. एसटी चालक आणि वाहकांना उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता मिळणार. उत्पन्नात भर टाकण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम. भंडारा जिल्ह्यामध्ये सामान्य रुग्णालयात उंदरांचा धुमाकूळ. आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ. राज्यामध्ये पीएसआयच्या 3,000 जागा रिक्त. मात्र राज्य सरकारकडून केवळ 216 जागांसाठीच एमपीएससीकडे मागणी पत्र. रायगडच्या किनाऱ्यांवर बीच शोचं आयोजन. बीच शोजला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद. स्थानिक कलाकारांकडून गाणी सादर करत बीच शोचं आयोजन. हिंगोलीमध्ये नाफेड खरेदी केंद्रावर 4 दिवसांपासून सोयाबीनची खरेदी ठप्प. बारदान उपलब्ध नसल्याचं कारण देत खरेदी बंद. हिंगोलीमध्ये ग्रामीण भागासह शहरातही दाट धुकं. शहरातले अनेक रस्ते धुक्यात हरवले. या धुक्याचा हरभरा आणि गव्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता. जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा. दुपारी 1 वाजता करहा स्नानासाठी पालखीचं प्रस्थान होणार. पुण्यामध्ये निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक. रेल्वेमध्ये नोकरीला लावतो असं सांगत 17,27,000 घातला गंडा. नागपूरमध्ये मामानच केला भाच्याचा खून तर दुसरा भाचा जखमी. पोलिसांचा तपास सुरू. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतल्या मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये भारतापुढे ऑस्ट्रेलियानं 340 रन्सचं ठेवलं आव्हान. अर्धशतक झळकावत यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंतची मजबूत पार्टनरशिप. विजयासाठी भारताला 228 रन्सची गरज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.